मंचुरियन बघून कोणीही म्हणणार नाही की हे घरी बनवलं आहे. चला तर मग बनवूया एकदम हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन. त्यासोबतच काही छोट्या छोट्या टिप्स सुद्धा शेअर करते आहे. आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे बारीक चिरलेला कोबी, किसलेलं गाजर, हिरवी मिरची, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मिरेपूड, धनेपूड, तिखट आणि मीठ. सर्वात आधी मी एका भांड्यात घेतला आहे बारीक चिरलेला कोबी. इथे कोबी किसून घेण्यापेक्षा हा चिरून घेतलेला जास्त चांगला लागतो, कारण किसलेला कोबी हा लवकर पाणी सोडतो आणि त्यामुळे मंचुरियन हे मऊ पडू शकतात. आता त्यामध्ये घालूयात किसलेलं गाजर आणि त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट, मिरेपूड, धनेपूड, थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ. हे सगळे पदार्थ आधी कोरडेच एकत्र करून घेऊयात, त्यामुळे मसाले सगळीकडे व्यवस्थित पसरतात. आता यामध्ये घालायचं आहे मैदा. इथे खूप जास्तही मैदा घालायचा नाही, फक्त हे मिश्रण बांधून राहील इतकाच मैदा यामध्ये घालायचा. त्यामुळे मंचुरियनमधील भाज्यांचा स्वादही टिकून राहतो. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे हे मंचुरियन बाहेरून छान क्रिस्पी होतात आणि तळल्यानंतरही त्यांचा आकार तसाच टिकून राहतो. हे सर्व पदार्थ आता छान एकजीव करून घेऊयात. यामध्ये वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. कोबी आणि गाजरातील ओलाव्यामुळेच हे मिश्रण छान तयार होतं. अगदी गरज वाटलीच तर ह्यामध्ये फक्त 1-2 चमचे पाणी आपण घालायचं आहे. आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात. बॉल्स खूप मोठेही बनवायचे नाही आहेत. एकदम मध्यम आकाराचे बॉल बनवले तर ते आतपर्यंत छान शिजले जातात आणि खायलाही छान लागतात. आता कढईमध्ये आपण तेल गरम करून हे बॉल्स डीप फ्राय करून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर करायचा आणि एक एक बॉल्स तेलामध्ये डीप करायचा. खूप मोठ्या आचेवर तळल्यास बाहेरून रंग तर पटकन येतो, पण आतून हे बॉल्स कच्चे राहू शकतात. त्यामुळे गॅस हा साधारण मध्यम आचेवरच असलेला बरा. बघू शकता की किती सुंदर रंग आला आहे. असे सर्व मंचुरियन बॉल्स आपण तळून घेतले आहेत आणि आता बनवूयात याची टेस्टी ग्रेव्ही. कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं आलं आणि लसूण पेस्ट ऐवजी इथे छोटे तुकडे वापरले की प्रत्येक घासाला त्याची छान चव लागते. यानंतर घालायचा आहे कांदा. कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये घालूयात सिमला मिरची. सिमला मिरची थोडी परतली गेली की त्यात घालायची आहे कांद्याची पात. या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. थोडासा क्रंची राहिल्या तरीही मंचुरियनची चव अजूनच वाढते. आता यामध्ये घालूयात ग्रीन चिली पेस्ट, शेजवान चटणी आणि सोया सॉस. हे सॉसेस घालताना आपण गॅस मोठा ठेवला तरीही चालतो. त्यामुळे भाज्या या पाणी सोडत नाहीत आणि रेस्टॉरंट सारखा स्मोकी फ्लेवर देखील आपल्या पदार्थाला येतो. हे थोडंसं परतून झाल्यावर आता त्यामध्ये घालूयात टोमॅटो केचप. हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये घालायची आहे कॉर्नफ्लॉवर स्लरी, म्हणजेच पाण्यात मिसळलेलं कॉर्नफ्लॉवर. हे पाण्यात मिसळून घेतल्याने त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि ग्रेव्हीला छान चमकदार सिल्की टेक्स्चर मिळतं. आता ही ग्रेव्ही थोडी घट्ट झाली की त्यामध्ये घालूयात आपण तळून घेतलेले मंचुरियन बॉल्स. 1-2 मिनिटं हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात, म्हणजे ग्रेव्हीचा स्वाद बॉल्समध्ये छान मुरतो. आणि बघा, आपलं गरमागरम एकदम टेस्टी आणि हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन तयार आहे. यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरल्या असल्यामुळे हे खायला तर सुंदर लागतंच, शिवाय हेल्दीही म्हणता येईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर. बाय.